हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळचं वातावरण मस्तपैकी झालेलं आहे बाहेर आणि थंडी सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये तर खूपच थंडी आहे आणि गावाकडे पण थंडी आहे, पण पुण्यात पण इतकी थंडी लागते आणि आम्ही जिथे राहतो तिथे तर खूपच थंडी आहे. तर दूध प्यायचं होतं आरवला, म्हणून त्याला दूध गरम करून देते. आणि संध्याकाळी काय होतं, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जरा जास्त भूक लागते असं म्हणजे म्हणतात आणि मला खरंच थंडीच्या दिवसामध्ये भूक लागते. म्हणून म्हटलं थोडंसं करंजी खावी. आणि मी काही चहा पितच नाही. त्यामुळं मग मी दुपारचं जेव्हा असं म्हणजे भूक लागेल वगैरे किंवा चहा प्यायची इच्छा वगैरे होती, लोकांचं असं असतं चहा पिला की जरा गरम गरम भारी वाटतं, तसं मग मी दूध गरम करून पित असते. कारण मला चहा बिलकुलच नाही पटत, म्हणजे जमतच नाही माझं चहाचं. तर मग मी आरवला पण म्हटलं दूध गरम करून द्यावं आणि मला पण थोडंसं घ्यावं प्यायला दूध आणि करंजी खावी त्याच्यासोबत. कारण की करंज्या 2 वेळा बनवल्या, 2 वेळा फिनिश केल्या आणि शेंगदाण्याचे लाडू पण बनवले. आणि ह्या दिवसात खाल्लेलं म्हणतात थोडंसं नाही का सूट होतं बॉडीला आपल्या थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेलं. त्यामुळं लाडू बनवले होते, ते पण राहिले 4-5 आणि करंज्या पण 4-5 राहिले. आता परत 2-3 दिवसांनी बनवून ठेवावे लागेल. कारण आरू पण खातो, त्याला पण आवडतं आणि ह्यांना पण गोड आवडतं, त्यामुळे हे पण खातात. तर थोडंसं किचनमध्ये संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान किचनमध्ये थोडंसं एक अर्धा-पाऊण तास ऊन येतं. नाहीतर आमच्या पूर्ण घरामध्ये कुठेच अख्खा दिवसभर ऊन येत नाही, कसलंच. बाल्कनीमध्ये सुद्धा नाही, कुठेच नाही अजिबात. बेडरूमच्या खिडकीतून नाही, हॉलच्या नाही, दरवाज्यातून कुठूनच येत नाही. फक्त किचनच्या खिडकीतून संध्याकाळी 4 वाजता थोड्या वेळ ऊन येतं आणि ते संध्याकाळचं 4-4:30चं ऊन एकदम असं कसं कोवळं असतं. म्हणून थोडेसे डबे उघडून मी वाऱ्याला ठेवले होते. म्हटलं मग ते एकदमच पॅक ठेवले होते, जरा त्याचा वास येतो म्हणून ठेवले होते वरती. तर भूक लागली होती म्हणून म्हटलं तर करंज्या आहेत तर करंज्याच खाव्यात. कालचा व्हिडिओ मी बनवला होता, त्या व्हिडिओला छान कमेंट्स आल्या आणि कविताताई मला बोलल्या की कंटिन्यूसी पाहिजे व्हिडिओमध्ये. हो ताई, तुमचं बरोबर आहे, कंटिन्यूसी पाहिजे. आणि थँक्यू सो मच की माझ्या प्रत्येक व्हिडिओला पॉझिटिव्ह कमेंट करतात आणि माझा व्हिडिओ बघतात, त्यासाठी खरंच थँक्यू मनापासून. पण कंटिन्यूसी करायचं असं झालं की व्हिडिओला मी पहिल्या कंटिन्यूसी करत होते तरी पण व्ह्यूज येत नव्हत्या, म्हणून माझा जरा मूड गेला होता व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केले होते. पण आता इथून पुढे मी कंटिन्यूसी ठेवणार आहे. जरी मला रोज नाही ब्लॉग करायला जमणार तरीसुद्धा एक दिवस आड असा ब्लॉग टाकणार आहे मी, जेणेकरून मग ते रोज ब्लॉग टाकायचं म्हटलं तर मग रोज काही पण करून एक व्हिडिओ तयार करून ठेवावाच लागतो. पण एक दिवस आड असं शेड्यूल ठेवलं तर पॉसिबल होतं ते. हे आलेत कामावरून आणि आरव इथे झोपायचं नाटक करतो लगेच पप्पा आलेत म्हणून. त्याचं असतं पप्पा आले की लगेच. आणि पप्पाचा खूपच प्यारा बच्चा आहे तो. त्याचं आणि पप्पांचं एक वेगळंच रिलेशन आहे. मी दिवसभर त्याच्यासोबत असते, पण त्याला पप्पा आले की तो एकदम खुश होतो. कारण पप्पा खायला आणतात येताना, म्हणून येताना सांगितलं असं त्यांनी काय आणायचं काय नाही. आणि जर खायला नाही आणलं तर मग तो म्हणतो जा मग परत तुम्ही कामाला. हे घरी आले आणि तेवढं त्यांना परत ट्रीप पडली, म्हणून ते परत खाली गेले. रिटर्न येतील 10-15 मिनटात. इकडे आम्ही घेतलं होतं दूध वगैरे प्यायला. ते चहा पितात, त्यामुळे त्यांना चहा वगैरे करायचा होता म्हणून मी थांबले होते की ते वरती येतील. दूध आता थंड झाले आमचं घेऊन, कारण की मी दूध गरम करून घेतलं आणि गाडीचा आवाज आला, त्यामुळे मी म्हटलं आम्ही सगळे सोबतच चहा वगैरे घेऊ. पण हे लगेच गेले, त्यामुळं म्हटलं मग जाऊ देत. मग मी म्हटलं आधी दिवाबत्ती करावी आणि मग आरवपाशी बसावं, त्याला पण चारवेन आणि मी पण खाईन थोडंसं. मग आरवचं असं होतं की असं वरचं खायला हे संध्याकाळी घेऊन येतात 7-7:30च्या दरम्यान. मग तो वरचंच खातो आणि मग रात्रीचं जेवण तो काही एवढं जेवत नाही, असं होतं त्याचं. मग आणि त्याला म्हणजे एक हे झालं आहे, म्हणजे त्याला सवय झाली आहे बाहेरचं. तरी आत्ता मध्ये खूप दिवस बंद केलं होतं, 1-1.5 महिना, कारण तो सारखा आजारी पडत होता म्हणून. पण आणि आता परत एक 4-8 दिवस झालं परत सुरूच केलं त्याचं खायचं. एक दिवस त्याला खायला आणून दिलं की दुसऱ्या दिवशी पण तो म्हणतो पप्पा खायलाच आणा. नाही आणलं की तो रडत बसतो. आणि मग बंद केलं की मग काय नाही त्याचं. त्याला एकदा मी जरा ओरडले ना, पण मग काय होतं सारखं मी त्याला ओरडते आणि तो मलाच फक्त घाबरतो, बाकी कोणालाच घाबरत नाही आहे घरात. मी ओरडते मग तो मला म्हणतो मम्मी तू सारखीच ओरडते. त्यामुळं म्हटलं जरा रिलॅक्स ठेवावं ह्याला 2-3 दिवस, 2-3 आठवडे जरा ह्याला रिलॅक्स ठेवावं. कारण कसं होतं, अभ्यास घेण्यात सुद्धा मीच असते, म्हणजे अभ्यास वगैरे मलाच घ्यावा लागतो. त्यामुळं मी थोडंसं त्याला
एकदम असं स्ट्रिक्टली बिहेव करते त्याच्यासोबत कधी कधी. मग त्याला ते पटत नाही. त्याला असं वाटतं 24 तास मम्मीने फक्त लाडच केला पाहिजे आपला, जसं पप्पा करतात. पण पप्पा खूप वेळ सोबत नसतात ना. पप्पा सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास सोबत असतात. मग ते काय करणार आहेत, थोडी ओरडणार आहेत, थोडी लाड म्हणजे हे करणार आहेत, काहीच नाही. ते फक्त लाड करू शकतात त्याला. म्हणजे त्यांचा तेवढा जो वेळ आहे तो लाड करण्यातच जातो त्यांचा, पुरत नाही त्यांना तो वेळ. मग ते कशाला त्याला ओरडतील, मारतील, रागवतील. पण दिवसभर मला तो इतका इरिटेट करतो, मग मी त्याला ओरडते. मग त्याला वाटतं की मम्मी ओरडते आपल्याला फक्त आणि पप्पा लाड करतात. तर असं इकडे मी अगरबत्ती लावायला आले होते बाल्कनीत तुळशीला. तेवढ्यात लक्षात आलं की ही मनी प्लॅन्टची फांदी आणून दिली मला बाजूवाल्या ताईंनी, तर ती लावायची. ही कुंडी एवढी मोठी आहे आणि माझा पहिला मनी प्लॅन्ट होता तो खूपच सुकून गेला होता. म्हणून मी तो सगळा रागे उपटून असं उपटून फेकूनच दिला. म्हटलं हा काही येत नाही व्यवस्थित. आणि ह्याच्यात मी दुसरं रोप लावलं होतं ते पण सुकून गेलं, म्हणून मी त्याची पानं तोडून काढली आणि दुसरं मनी प्लॅन्टची फांदी ह्याच्यामध्ये लावली. तर बघू आता कसं येते, कारण की एवढी मोठी कुंडी आहे आणि ही आत्ता मोबाईलमध्ये छोटी दिसते पण कुंडी खूप मोठी आहे. तरी पण मी ठेवली आहे तशी, म्हणजे मनी प्लॅन्टसाठी स्पेशल ठेवली होती. कारण की मला असा खूप छान मनी प्लॅन्टला म्हणजे असा मनी प्लॅन्टचा वेल असा खूप छान चढवायचा आहे वरती बाल्कनीमध्ये पूर्ण. तो छान दिसतो. पहिला खूप छान होता पण तो सुकून गेला कसा काय माहिती नाही. तर म्हटलं आता मोठ्या कुंडीत लावल्यानंतर तो जास्त पसरेल ना, म्हणून मी मोठ्या कुंडीत लावला आहे. बघू आता येतो आहे की जातो आहे काय माहीत. पण घरात जो लावला आहे मी छोट्या बाउलमध्ये टेबलवर ठेवला आहे तो छान ग्रो करतो आहे सध्या. त्याला कोकोपीट आणून मी मिक्स केले मातीत वगैरे आणि मग आता हे लावले. आणि घरातल्या पण मनी प्लॅन्टला मी कोकोपीट मिक्स केले. तर बघू कसं येतं कसं नाही. तर इकडे चाललं आहे आरवचं, म्हणजे ह्याचे पुढे आणले त्यांनी कुरकुरीचे ते फोडून ठेवलेत आणि खायचं चाललं आहे. थोडंसं खातो बाकीचं आणून टाकतो आणि बेडवरती एवढा मग कचरा करतो. सारखं बेड झटकायला लागतो, बेडवरचं सगळं आवरावं लागतं सारखं असं होतं. आणि मग खेळायला घेतो तिथेच फेकतो. बेडरूममध्ये तितकाच पसारा, हॉलमध्ये तेवढाच पसारा असतो त्याचा. इकडे आमचं चाललं आहे मॉइश्चरायझर लावायचं. पाय वगैरे धुतले जातं संध्याकाळचे गरम पाण्याने आणि मॉइश्चरायझर लावलं आणि मग सॉक्स घालतो, कारण की थंडीच खूप आहे आता. टोपी जर्किंग सॉक्स वगैरे घालून पॅक झालं की मग नकोच वाटतं मला तर स्वतः गपचूप अंगावरती घेऊन बसावं. म्हणजे संध्याकाळी खूपच गार लागतं. आणि फरशीवरती तर असं पाय ठेवूच नाही वाटत बिना सॉक्सचा, म्हणून सॉक्स घालावेच लागतात. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ संध्याकाळ.